मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे घुरसाळ्याच्या मैदानात. आपल्या समोर आहे कार्तिक, ज्या कार्तिकने या बैलगाडा क्षेत्रातली देवासोबत म्हणजेच बकासूर सोबत पळून एक हिंद केसरी मानाचा तो किताबाचा मानकरी झाला. असा कार्तिक आदत कार्तिक आहे. आणि आज पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि सिद्ध असं केलं ते पण हिंद केसरी हरण्यामध्ये पळून. कार्तिकचे मालक कोण आहे? मालक कोण आहे? कार्तिकचे मालक निलेश कदम विसापूर. बरं, कुठले? विसापूर. बरं, कार्तिकचं नियोजन असं म्हणता येईल की पहिला आदत असेल हा, की सलग दुसरा हिंदकेसरी बैल त्याच्या गळ्यात पळणारा आदत. हो, कारण पहिला आपण बघितलं बकासूरच्या गळ्यात पळाला आणि हिंदकेसरी मानकरी ठरला. कसं नियोजन लागलं होतं बरं हिंदकेसरी बकासूरमध्ये पळायचं? ते बकासूर बरोबर आमचं नियोजन माहेश्वर हिंदकेसरी मैदान झालं. त्या दुसऱ्या दिवशीच आम्ही त्यांना फोन केला होता आणि त्या मैदानाचे आयोजक राहुल दादा गोरे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला बकासूर सोबत पाण्याची इच्छा आहे, आम्हाला पायरा करून द्या. मग त्यांनी आपल्याला शब्द दिला पायरा करून देतो तुम्हाला, आणि पायरा झाला आणि गाडी आपली पळली. आणि आजचं नियोजन कसं लागलं? कारण बकासूर सोबत पळाला, नंतर लगेच एक हिंदकेसरी मानाचा बैल त्याच्या गळ्यात पळायचं. आजचं नियोजन आमचे चुकवांचे मित्र साहिल जाधव त्यांनी आपले पेडगाव सोमत एकदा ते मामाबाची लागतात. मग त्यांना बैल मागितला की बाबा मामाबाचीच मैदान आहे, आपण पायरा करूया, आपली गाडी राहील. मग आणि आमचे मालक निलेश कदम त्यांना पण इच्छा धारण्यावर पळायची म्हणून आम्ही पायरा केला. आणि त्यांनी आम्हाला पायरा म्हणून मोकळे पळून दिला. खरं तर ते या आदतला पळतच नाहीत, त्यांची मला तुम्ही बघितलं असेल. कारण की ते पण एक आपले चांगले संबंध असल्यामुळे आपण गाडी पळवली. कार्तिकची खरेदी आहे ना? हा, कार्तिक. कुठली खरेदी? कार्तिकची खरेदी जालना भागातून आंबडगाव आहे तिथून केलेली. आंबडगावातली. बरं, किती दिवस झाले खरेदी करून? खरेदी केलेले 5 ते 6 महिने झाले. 5-6 महिने झाले. या 5-6 महिन्यामध्ये किती गुलाल राहिले? 5-6 महिन्यात हे 11वा गुलाल आहे. 11वा गुलाल. हेच मानाचे नंदी म्हणावं लागेल, मोठे नंदी म्हणावं लागेल बकासूर आणि हरण्या, की याच्या अगोदर पण? याच्या अगोदर बी पळाला. आपल्या शिरसोडीची रायफल, साखरवाडीचा बावऱ्या, बाकरवाडीचा खंड्या, आपल्या शेटकोचा. काय निकाल राहिला? गुलालातच राहिला? हा, गुलाल तर. बरं, पायऱ्याला सर्वसामान्यांना अडचण येते मोठमोठ्याला बैलांच्या गळ्यात जर पळायचं म्हटलं तर? हो, येते. मग कार्तिकला ती अडचण आली नाही का? आता एवढे 3-4 मैदान अडचण नाही आली, पण आम्हाला मध्ये खूप अडचण येत होती पायऱ्यासाठी. बरं, पण कसं आहे, देव प्रत्येकाचे येतात, संयमन आपलं केलं तर सगळं काय ठीक होतं. त्यामुळे आता काय अडचण येत नाही पायऱ्याला. तुम्ही काय करता बैलासोबत सगळे? बैलासोबत आम्ही कॉलेजला आहे आणि आपल्या बैलासोबत 1-2 आहे तिकडे सगळे मित्र बैलासोबत असतात. काय बरं, नियोजन हे सगळे बघता? हा, नियोजन. बरं, कार्तिक ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस किती महिन्याचा होता? कार्तिक जेव्हा खरेदी केला त्याला एक 11-12 महिन्याचा होता, 1 वर्षाचा होता. बरं, आणि इकडे आल्याच्या नंतर तो 3 फेऱ्यातच पळायला लागला? 3 फेऱ्यात. की अगोदर सेकंदाच्या मैदानात पळायचा? पळत होता म्हणजे 1-2-3 फेरे काढलेले फक्त. 2-3 फेरे बघून आम्ही घेतलं, खरेदी केलं. बरं, काय कारण बरं तिकडचीच खरेदी करायची? आमचे वडील आहेत, त्यांचे मित्र आहेत संदीप जाधव जालन्याचे. त्यांनी पहिल्यापासून जुने समोर आपले, त्यांना वासरू हे आवडलं. त्यांनी बघितलं म्हटलं की आपल्याला वासरू घ्यावं लागेल. आणि त्याचे व्हिडिओज आम्ही असे बघितले, ज्या त्या बैलाला घालेल त्या बैलाला वाढून पोहत होता, म्हणून आम्ही निश्चय घेतला की वासरू खरेदी करू. बरं, आज मैदानात बरेच लोक बघतो आपण, सर्वसामान्य गाडा मालक येतात, त्यांचीही बैल चांगले पाळणारे राहतात, पण उजेडात येण्यासाठी त्यांना वायदी द्यावं लागते. आणि मोठमोठ्याला नंदींच्या गाड्यात पळायचं म्हटलं तर वायदी द्यावं लागते, असा एक समज झालेला आहे. तर कार्तिकसाठी तो प्रसंग आला का? वायदी द्यावं लागते का? आता सगळं कसं आहे, नावं देण्यासाठी वायदी द्यावी लागते. आम्ही पण बरीच वायदी दिलेली आहे, पण आता 3-4 महिन्यात आम्ही काही वायदी दिलेली नाही. कारण की जसं बैल उजेडत आला तेव्हापासून जरा वायदीला कमी अडचण नाही, तर आम्ही प्रत्येक खंडात वायदी देतो. आता काय वायदी वसूल करशाल का? नाही, वायदी आपण पैरातच पाहिजे. आपल्याला गुलाल महत्वाचं आहे, वायदेशी आपल्याला काय करायचं. क्षेत्रात गुलालासाठी मागच्या काय वर्ष 2-2 वर्ष काय खेळत असतात, पण त्यांना गुलाल भेटत नाही. पण गुलाल व्यवस्था आपण त्यामुळे काय पैरातच पाहिजे. बरोबर, नक्कीच कार्तिक एक वेगळा इतिहास घडवतोय. आणि बकासूरच्या गळ्यात पळून त्यांनी हिंदकेसरीचा मान मिळवला, तिथं एक त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. तोपर्यंत किती मैदानात गुलालात राहिला होता बरं? तोपर्यंत 9 मैदान गुलाल राहिला, पण चर्चेत नव्हता. आणि बक्यासोबत पळून त्यावेळेस चर्चेत जास्त आला. तो बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बैल म्हटलं तर चालेल तो बकासूर.
असतो, त्यामुळे त्याच्याबरोबर पळायला त्यापासून आज पुन्हा एकदा हारण्याच्या गाड्यात पळून तो पण एक हिंद केसरीचा मानकरी आणि सगळ्यात टॉपचा बैल म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. त्या बैलाच्या गाड्यात पळून पण आज पुन्हा एकदा चर्चेत येणार. हो नाही चर्चा नाही, कारण नामांकित बैलाशिवाय पहिल्याशिवाय चर्चा येत नाही. शेवटी गरीबाची वासर काय काय अंधारात खूप राहतात. मोठ्या बैलात पळून वासरू बकासूर बरोबर जेव्हापासून पळले तेव्हापासून वासर खूप चर्चेत झालेलं आहे. बरं, नक्कीच कार्तिक आशीर्वादाच्या पाठीचे काय, त्यामुळे आता इथून पुढे काय मासाच गुलात राहील तो. 100% कार्तिकचे पैरे चांगले आणि त्या चांगल्या पैऱ्यामुळं त्याला कुठेतरी त्याचा पळ वाढतोय, वाढत असेल ना, कारण की बकासूर सोबत पळाला, हरण्यासोबत पळतोय. त्याचं कसं आहे माहिती आहे का, शेजारचा बैल जेवढा पळतो त्या बैलाला तो कधीच कसलाच कमी पडत नाही. जेवढा शेतात करतो तेवढा बैल त्याला 100% कल देऊन जाणारच. गाळा देतोच प्रत्येक बैलाला. गाडीवर कोण असतं? गाडीवर आपले खाटासन ड्रायव्हर होते, बारी ड्रायव्हर शिरसवडीचे, छोटे ड्रायव्हर पळाली त्या दिवशी आणली गाडी. बरं, चांगली गाडी पळते आणि दोन्ही खांदी पळतो. हा दोन्ही खांदी दोन्ही खांदी पब्लिकने. आता अजून किती दिवसाने दात करू शकतो साधारण? दात अजून एक अजून वर्षभर तरी दातो. बरं, कारण की 16-17 महिने त्याचं वय आहे. चालतं, धन्यवाद तुम्हाला. आणि कार्तिकला शुभेच्छा भविष्यात त्यांनी गुलाल घ्यावा तुमच्या दावणीला. धन्यवाद.